नमस्कार मंडळी, आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे। ज्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते त्या दिवशी पुरा स्वयंपाक आमच्या घरी असा बनवला जातो। आता तुम्हाला डिटेलमध्ये जर पुरणपोळीचा स्वयंपाक पाहिजे असेल, जसं पुरणपोळी कशी बनवली, तुम्ही प्रत्येक छोटे व्हिडिओ टाकलेले तेवढा जाऊन चॅनलवरती जाऊन बघा। पुरणपोळी कशी बनवली, भजी कशी बनवली, पोळ्याची आमटी कशी बनवली, हे सगळं तुम्हाला शॉर्टकट करून व्हिडिओ टाकलेले आहेत मंडळी। हा मात्र पुरा स्वयंपाक टाकलेला आहे, तेवढा चॅनल पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बरं का मंडळी। आता मी सगळ्यात अगोदर भज्यासाठी आणि ही जी डाळ भिजाय टाकली होती, डाळी आपली पुरणपोळीची। भज्यासाठी मी 1 वाटी डाळ हरभऱ्याची, 1 वाटी मुगाची, ही दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून भिजाय टाकून दिलं। परत इथे 1 किलो डाळ मी हरभऱ्याची भिजाय टाकली, एक 2-3 तास भिजवून घेतली। मला दुपार पोळ्या करायची होते म्हणलं सकाळीच भिजाय टाकली। ही व्यवस्थित चांगलं 3-4 तास डाळ भिजवून घेतली। आता एका साईडला मी पीठ मळायला घेतलं आणि कुकरवरती 2-3 शिट्ट्या करून घेतल्या। भिजलेली डाळ 2-3 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आणि पीठ थोडंसं घट्ट मळायचं आणि पीठामध्ये जेवढं पीठ बुडेल इतकं पाणी भरून झाकून ठेवून द्यायचं। आता तुमचं डाळ बघा, इकडं माझी डाळ पण ही पण भिजलेली आहे। आता माझं हे डाळ पण शिजलेली आहे। एका साईडला मी ही जो पुरणाची तयारी करत आहे, डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। खूप गूळ बारीक चिरून घेतला आणि डाळीमध्ये टाकून आता पूर्ण घट्ट होईल डाळ, म्हणजे पूर्ण हे विघरून गूळ शिजूसपर्यंत घट्ट होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची। त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असं थोडंसं तूप टाकायचं, चवीला पण छान लागतं आणि खाली करपत लागत पण नाही आहे, म्हणून 1 चमचाभर तूप टाकायचं। आता हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। हो का, आपलं हे घट्ट झालेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, पुरणामध्ये थोडंसं मीठ टाकायलाच पाहिजे, चवीला छान लागतात पोळ्या। आता मी इथे बडीशेपू, सूंठ, जायफळ, विलायची, साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकून चांगलं हे एक 5 मिनटं, जास्त नाही 5च मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स होतं। बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे ते मुरतं पण आणि आपलं शिजलं पण झालं, म्हणजे सगळीकडे लागतं पण। आणि मेन थोडीशी जायफळ टाकायची, म्हणजे बाधत नाही। आमच्याकडे बडीशेपू, जायफळ, सूंठ, विलायची टाकतोच आम्ही मंडळी। शिळ्या जरी पोळ्या खाल्ल्या ना तर पोळ्या बाधत नाहीत बरं का, म्हणून हे टाकायचं। आता ते झालंय थंड होईपर्यंत, वाटायला घेऊसपर्यंत सगळ्यात पहिला आमटीला फोडणी टाकायची। आमटीच्या फोडणीसाठी जिरं, मोहरी, लसूण, अद्रक, कढीपत्ता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं किंवा चेचून घेतलं तरी चालेल। फोडणीसाठी तेल टाकलं, त्यामध्ये जिरं हे बारीक केलेलं वाटण टाकलं, थोडीशी हिंग टाकली, हळद टाकायचं, चवीपुरतं मीठ आणि चटणी टाकायचं। आणि आपण जे काढलेलं असतं ना पाणी, कट जो डाळीतनं पाणी काढलेलं, ते पाणी टाकून घ्यायचं, त्यात मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं 10 ते 15 मिनटं बारीक गॅस करून उकळी काढायची आहे। आणि गरम पाणी, आपल्याला जर वरून पाणी टाकायचं असेल तर मंडळी गरम पाणीच टाकायचं आहे। आपण जी येळवणी काढतो ती गरमच असते, म्हणून वरून टाकताना गरम पाणीच टाकायचं आहे। आता वाटणामध्ये दुसरं मी इथं काय टाकलं नाही, थोडंसं खोबरं भाजून हे खोबरं टाकलेलं आहे बघा। आणि ही आमटीचं पातळ छान वाटते बघा। मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। मस्त आता पोळीवर खा ना, भातावर खा ना, अशी प्या, अशी प्यायला ही पातळ आमटी मस्त लागते। एकदा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा बरं का मंडळी। ही अशी स्टाईल घाटावरची आहे, घाटावरच्या पद्धतीने अगदी साधा, सोपा, सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा मंडळी, पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला बरं का। आता बघा, आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। तोपर्यंत आता आपलं पिठातलं पाणी काढून घ्यायचं आणि थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम एकजीव करून। जवळजवळ 10 मिनटं पीठ मळून घ्यायचं। ह्यात काय पाणी टाकायचं नाही, काय नाही, फक्त चमचाभर तेल टाकायचं नंतर ना, आणि असं चांगलं चुरामोरा करून एकदम असं पीठ एकजीव झालं पाहिजे, कारण पीठ आता व्यवस्थित भिजलेलं आहे अर्धा-पाऊण तास बघा। आणि असं बघा, मी इतकं छान झालं आहे ना, असं मस्त असं तुमच्या आवडीप्रमाणे 2 पटीनं तर कमीत कमी पुरण भरायचं। जसा सुपारी एवढा गोळा घेतला तर त्यात 2 सुपाऱ्या बसल्या पाहिजे। असं पोळ्या लाटून घेते, थोड्याशा पोळ्या लाटून घेतल्या। आता भज्याची तयारी करायची। आता मी तुम्हाला भजी तुम्ही कशाची बनवते बघा। ह्या डाळीमध्ये मी फक्त थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, कारण हे घेतलं होतं मी सगळं। आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, जिरं, ओवा, चवीपुरतं मीठ हे टाकलेलं आहे। आणि बघा, जसं तुम्हाला ज्या आकाराची भजी पाहिजे असेल, तुम्हाला गोल पाहिजे तर गोल करून तुमच्या आवडीप्रमाणे। पण पुरणपोळी केली ना मंडळी तर भजी पाहिजेच बरं का, तरच मजा, नाही तर काय मजा नाही आहे। आपली भजी पण तयार आहेत, आमटी पण तयार आहे, भात पण तयार आहे। भाताचा व्हिडिओ नाही, आपली आमटी उकळलेली आहे। मग आता उतरून खाली ठेवायचं, त्यासाठी कोथिंबीर टाकून आता उतरून खाली ठेवायचं आहे मला बघा। कट कसला भारी आला की नाही सांगा बरं।
कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी काय बुक्का वगैरे ती मिरची पावडर टाकलेली नाही. आता आपलं ते तयार झालेलं आहे बघा. पुरणपोळीचं आपण पुरणपोळी सुरुवात केलेली आहे. तर असं मस्त तुम्हाला जेवढ्या मोठ्या छोट्या तुमच्या आवडीप्रमाणे पुरणपोळी बनवू शकता तुम्ही. आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार आहेत. मंडळी पुरणपोळी बघा कसली टम्म फुगली. चला तर तुम्ही पण टम्म फुगा आणि पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हजेरी लावून सांगा पुरणपोळी कशी झाली. त्याला पटकन